होते? ईशा, ईशा, आई, बाबा. ईशा, ईशा, ईशा काय होतंय बाळा? हा? ईशा, काय होतंय? ईशा, 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 काय होतंय? ईशा, अरे अद्वैत, तू काय बोलतोयस? एक व्यक्ती गेली 7 वर्ष मृत्यूशी झुंज देते आणि आपण एक बटन बंद करून तिला मारून टाकायचं म्हणजे खूनच ना. अद्वैत, बाबा मला व्यवस्थित कळतंय मी काय बोलतोय ते, तुम्ही प्लीज समजून घ्या. हो बाबा, ती देवी आईची मुलगी आहे. त्यांचं काय होणार हे फक्त देवी आईच ठरवेल. आणि इथून पुढे हा विषय घरात नको. का का विषय का नको? म्हणजे आमच्या मताला या घरात काही किंमत नाहीये का? महत्व नाहीच आहे का? आधी सगळ्यांच्या मताला किंमत दे. आणि आपण कुटुंब म्हणून बोलतोय ना. तुम्हा दोघांना कळत कसं नाहीये? इंद्राणीनं आयुष्यभरात त्रास भोगलाय, सहन केलाय, असूनही भोगते तो त्रास. त्यांची या त्रासातून मुक्तता करायला नको का? बरोबर आहे भाऊजी तुमचं. इंद्राणी ताईंना निदान सुखाने श्वास तरी सोडू दे. मला पण पटतंय. आपण व्हेंटिलेटर काढायला हवं. हे बघा, मला माहिती आहे आपल्या सगळ्यांचाच इंद्राणी आत्यावर जीव आहे आणि म्हणूनच सांगतोय आपण त्यांची या त्रासातून सुटका करूया ना. त्यांना प्रेमाचा निरोप देऊया. आणि आपण एवढे चमत्कार पाहिलेत. समजा असं झालं की आपण व्हेंटिलेटर काढला आणि काहीतरी पॉझिटिव्ह घडलं तर, इंद्राणी आत्या बऱ्या झाल्या तर, हा विचार का नाही करत आहोत आपण? तिच्याच तुलाही माहितीये हे शक्य नाहीये. अद्वैत बाईजी, नेत्रा, 7 वर्ष झाली आपण इकडे मस्त लाईफ जगतोय आणि तिकडे आत्या सासूमा आजारी पडून आहोत. आपण त्यांची सुटका करूया ना. आपण का शिक्षा देतोय त्यांना? मला हे पटत नाहीये. नाही, मला माहिती आहे मी लहान आहे सगळ्यांपेक्षा, पण मला असं वाटतं की आपण इतकी वर्ष वाट बघितली ना, आणखी थोडी वाट बघूया. व्हेंटिलेटर नको काढायला. आणि आजवर या घराने इतके चमत्कार बघितले. इंद्राणी आत्यांच्या बाबतीत सुद्धा एखादा चमत्कार घडू शकतो ना. कसं बोलताय सगळे? असा कसा निर्णय घेऊ शकतात ते? व्हेंटिलेटर काढायचं बोलूच कसे शकतात सगळे? मला कळत नाहीये. तर ऐक शांत, आता लगेच कोणी काही करणार नाहीये.
शांत हो प्लीज. मला एक गोष्ट कळत नाही, हा विचारच कसा येतो त्यांच्या मनात. हे सगळं संकेताप्रमाणे होतंय. ईशाला संकेत आला होता ब्रिज पडणार, ब्रिज पडला. तिला आज सकाळी संकेत आला होता की कोणाच्या तरी चेहऱ्यावरचा मास्क काढला जातोय. तुम्हाला कळतंय ना, हा संकेत इंद्राणी आत्यांबाबतच होता. आपण काही करून हे थांबायचंय, काही करून आपण थांबायचंय. मित्रा, मला कळतंय सगळं. आपण हे सगळं थांबवायला हवं, पण आता घरात कोणीच काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. मुळात मला हे कळत नाहीये, बाबा हा प्रश्न घेऊन घरी आलेच का? त्यांनी डॉक्टरांना तिकडच्या तिकडे सगळं सांगायला हवं होतं. आता बघितलं ना मैथिली मावशींची कसं वागले. मलाही कळत नाही, मैथिली मावशींची सगळे असं कसं बोलले. 7 वर्षात पहिल्यांदाच मी त्यांच्याशी असं बोलताना पाहिलंय सगळ्यांना. की वर्ष ते आपल्या सोबत राहतायत आणि त्यांनाच सांगत होते की घरगुती विषय तुम्ही बोलू नका. असं तर नाहीये ना की कोणीच मैथिली मावशींना मनापासून स्वीकारलं नाहीये. सगळं आपल्याला दाखवायला म्हणून इतकी वर्ष